अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आणि अन्नत्याग आंदोलन आजपर्यंत सुरू होतं आणि आज संसदवर मोर्चा घेऊन जाणार होते सर्व ते आंदोलन करते, तर तो मोर्चा हाणून पाडण्यासाठी ह्या डरपोक सरकारने काल सोनम वांचूक सरांना जबरदस्तीने उचलून नेलं आणि त्यांना हॉस्पिटलाइज करून घेतलं। त्यानंतर तो मोर्चा अभिजितजी दिपकेंनी पुढे सुरू केला आणि सर्व पक्षीय विविध पक्षाच्या विरोधातील सर्व खासदार आज त्या आंदोलन स्थळी हजर झालेले आहे आणि तो प्रोटेस्ट मोडून काढण्याचं काम हे नरेंद्र मोदी डरपोक सरकार करत आहे। आणि लोकशाहीमध्ये विषय काय असतो का, लोकशाहीमध्ये कोणीही आंदोलन केलं, प्रोटेस्ट केलं तर तिथे शासनाने भेट द्यायला पाहिजे, त्यांची भूमिका ऐकून घ्यायला पाहिजे, कारण ही लोकशाही आहे। त्या जनतेचं राज्य आहे, लोकांचं राज्य आहे, त्यांना जर न्याय द्यायचा नसेल, त्यांचं ऐकून घ्यायचं नसेल तर अशा सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जमा झालेलो आहेत। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल सुद्धा एक आंदोलन केलं आणि त्यांना या आंदोलनाला समर्थन जारी केलं। उद्या जर भविष्यात अजून वातावरण चिघळलं तर सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि यानंतर पुन्हा युवा वर्ग सर्व सामील करून घेऊ आणि आम्ही सुद्धा दिल्लीच्या दिशेने चालून जाऊ आणि या आंदोलनाला आम्ही नक्कीच समर्थन करू आणि असे अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि जनतेवर सुद्धा असे अन्याय होऊ देणार नाही। आजपर्यंत जेवढे पेपर फुटी झाली आहे ते प्रामुख्याने जिथे जिथे भाजपचं शासन आहे तिथेच पेपर फुटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या पेपर फुटीमध्ये भाजपचे कार्यकर्ते सुद्धा सामील आहे हे मी आज आरोप करत आहे। सामील आहे, नक्की सामील आहे, त्याची चौकशी करावी आणि त्या सर्वांना अरेस्ट केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तीफा व्हायलाच पाहिजे। जर इस्तीफा होत नसेल तर याहीपेक्षा पुन्हा मोठं प्रोटेस्ट आंदोलन केलं जाईल। ते उद्या हिंसक जर झालं तर याची जबाबदारी ही केंद्र सरकारची, मोदी सरकारची, ह्या अमित शहाची राहणार आहे। नाहीतर त्यांनी त्वरित या आंदोलनाला न्याय द्यावा आणि नीट पेपर फुटीच्या संदर्भात कारवाई करावी। तुमच्या प्रतिक्रिया की